कंटिन्यू बसायचं आहे आणि आपलं 500 किलोमीटर म्हणजे काय जवळ नाही. हां, तरी टाइमपास होतो मध्ये मध्ये. म्हणजे मी तिला हे करत असतो, काय करतेस किंवा मग अशी मी उतरू. थांब थोडं पुढे घेऊया. उतरताना लय प्रॉब्लेम आहे मोठा. काय झालं आहे बघ बॅगचं. मागून जरा खेचा श्रावणी, मागून फक्त खेच, फक्त मेन स्टँडला लावताना. इथे पकड, इथे पकड, इथे. थांब. हा दोन्ही पण हात ते पकड, इथे दोन्ही पण हात पकड नाही ते. हां ना. अभिषेकाने पुढे गेला वाटतं. नाही, पुढे होते ते, खूप पुढे होते. मग अशी किती 170चं भरलेलं ना. कुठे ऑलरेडी ह्याच्यात आहे ना ते टॉप बॉक्समध्ये 220 ना. आता कितीचं होतं आहे? 336. होय, बाहेर येते. बस बस बस. छोट्या काय झालंय? अच्छा, काम चालू आहे. मला वाटलं काय ब्रिजचं काय झालंय काय. मी जाऊ काय? छोटी गाडी जाऊ दे. चला. त्यांनाच कळत नाही काय कोणाला गाड्या पाठवायचे, किती गाड्या पाठवायचे ते. रोडचं या साईडचं काम चालू आहे बघ. रोडचं काम चालू आहे हे बघ. हे इकडे लय ट्रॅफिक होता संध्याकाळचं. गावावरून येताना मानगावला ह्या इथे ह्या रोडला लय जाम असतं. हे पण गाड्या थांबवल्या आहेत एका साईडला. इथे खायचं. कुठे लावली गाडी? अच्छा, इथे लावली आहे. सो काही पेटपूजा झाली, 3 वाजलेत आणि इच्छा नाही की आता म्हणजे गाडीवर बसून परत रनिंग करायचं, राईड करायची. असं वाटतं की मस्त एक तास झोपायचं. पण झोपलो ना तर मग झालं, मग संपला विषय. त्यामुळे झोपायचं नाही आहे. मला भीती होती फक्त आपल्या श्रावणीची, की ही जर झोपेला आली तर मग संपला. पण ठीक आहे, अजून ओके आहे. म्हणजे अजून झोप तर येत नाही, म्हणजे ठीक आहे, अजून काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला काय सवय आहे काय अजित भाऊ? अजित भाऊंना पण सवय. अजित भाऊ आता तुम्ही सवय आहे पण एवढी नाही, रात्रीची नाही. 500 किलोमीटर ते वेगळं, ड्युटी वेगळी आणि राईड वेगळी. काय हो, प्रवास वेगळा. आणि आता कंटिन्यू बसायचं आहे आणि आपलं 500 किलोमीटर म्हणजे काय जवळ नाही. हां, तरी टाइमपास होतो मध्ये मध्ये. म्हणजे मी तिला हे करत असतो, काय करतेस किंवा मग अशी ब्लूटूथ चालू ठेवलेलं जरा गाणे, त्यामुळे चालून गेलं. आणि तुम्ही इथून मग ताजावरून मी जैतापूरला जाणार. हां, तिकडे बहिणीकडे राहणार आहे. उद्या देवगडला वगैरे जाऊन मग तिकडे मंदिर वगैरे, कुंकेश्वरचं मंदिर, ते झिपलाईन आहे ना. हां हां हां, तिकडे तिकडे. हां, सुमित्रांनो, अशा प्रकारे आता आपण निघतोय. 3 वाजून गेले. मला वाटतं परशुराम घाटात आपण 5-5:30 वाजता आपल्याला आरामात. कारण आपण आहोत रनिंग म्हणजे 80-70-80 स्पीडला आहोत. पण एवढं पण नाही, कारण आता गर्दी खूप आहे. रोड म्हणजे अजिबात खाली नाही आहेत. सगळे निघाले चाकरमानी गावाला, त्याच्यामुळे गाड्या फुल ट्रॅफिक. त्याच्यामुळे चालू आहे आपलं रनिंग. पण आपलं स्पीड मेंटेन आहे आपला. हळूहळू झालं. आता पेट्रोल ओके झालेलं आहे, टाकी भरली, सगळी झालं आहे. अभिषेक भाऊ आणि यांचं काही टेन्शन नाही, कारण यांच्या टाक्या मोठ्या आहेत. आपलाच प्रॉब्लेम आहे फक्त 4 लिटरची टाकी असल्यामुळे थांबावं लागतं. आता दुसऱ्यांदा पेट्रोल भरलं ना आपण, आता कधी भरू काय माहीत नाही. अजून 2दा भरावं लागेल घरी पोहोचेपर्यंत. काय बाजीरावनं फोन करायचा काय?
आता नाही, सकाळी सकाळी करायचं. हां सकाळी. हां 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 हां, गरमागरम भुर्जी पाव मस्त बनवलेली. मानगाव क्रॉस केलं आहे. भुर्जीगाव खाल्यानंतर थोडंसं बरं वाटलं, कारण भूक लागलेली ॲक्च्युली मला, पण टायमिंगवर भेटलं. आणि आज एवढी गर्दी आहे हॉटेलमध्ये, पण खूप गर्दी, पण आपली ऑर्डर पटापट भेटली. त्याच्यामुळे काम मस्त झालं. मला एलएनकी पण भेटला डिक्कीमध्ये, ज्यामुळे माझी लाईट सेट झाली. आता टेन्शन नाही. आता आपलं मस्तपैकी गाणी ऐकत ऐकत आपण राईड करू. हां 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 हां, पण फ्रेश वाटलं जरा थोडंसं, म्हणजे थोडंसं खाल्लं ना थोडंसं बरं वाटलं गरमागरम ना. आता टेन्शन नाही. आता श्रावणीला पण थोडंसं ओके आहे. सगळं घेतलं ना आपण. मोबाईल घेतला, अजून काय नाही ठेवलेलं मी. मोबाईल घेतला, दोन्ही पण मोबाईल घेतले, एकीकडे आहे. ओके ठीक आहे सगळं. निघताना काय होतं, सगळं विचार करावं लागतं रे बा, काय विसरलो नाही ना, तो मोठा प्रॉब्लेम होतो. कारण आपण काय ठेवतो कुठे काय कळत नाही काही गडबडीत. आणि रोड थोडासा अजून मला वाटतं कच्चा भेटेल, पण पुढे 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 नंतर आपल्याला ओके भेटून जाईल. तरी पण आपल्याला परशुराम घाटात मला वाटतं 6-6:30 वाजता पोचेपर्यंत. बघू जे होईल ते होईल. जेवढा टाईम लागेल तेवढा लागणारच आहे. आपण किती घाई केली तरी आपली राईड सेफ झाली पाहिजे बस. हां हां, पण अजून थंडावा जाणवत नाही. कारण गेल्या वर्षी मी मेमध्ये आम्ही निघालेलो 2-2:30 वाजता ना, मस्त 6 म्हणजे 5 वाजेपर्यंत एकदम थंडगार हवा येत होती. ती आत्ता म्हणजे ह्या टायमिंगला जाणवत नाही, काय माहीत नाही. बघू आता पुढे. आणि हात सोडायला मला भीती वाटते. एक हात सोडला, लूज ठेवला ना तरी हँडल एकदम मान हलवतो. नाही 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 करतो, नको 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 असं करतं. ओ हो, क्या बात आहे, एक नंबर. हां, आणि ह्या रोडची वाट बघत होतो आम्ही की हा असा रोड कधी येतोय आणि आम्हाला सुसाट एकदम पळवायला भेटते आपले बाईक्स. आणि म्हणजे त्यांची बाईक, माझे एन्टॉर्क. आणि एन्टॉर्कचं सकाळीच काम केल्यामुळे एकदम फ्री झाली, एकदम फ्री, एकदम धावते. बोलते नाही मला अजून धावायचं आहे. म्हटलं धाव किती पाहिजे तेवढं. आता रोड आपलाच आहे, मोकळा आहे एकदम. आपले अजित भाऊ समोर, अभिषेक भाऊ एकदम फुल जोश में. अजित भाऊ, हां काही बोला. अजित भाऊंचं मला वाटतं वय 40च्या आसपास आहे, पण आवड बघा एक नंबर. म्हणजे स्वतःच्या मिसेसला घेऊन पण ते राईड करतात. आणि आपल्या मिसेसला आता आता थोडीशी आवड निर्माण झाली आहे. म्हणजे आवड होती पण सवड नव्हती. कारण जॉब, मेडिकल लाईन एकदम बेकार. बेकार म्हणजे हार्डवर्क. बिचारी सुट्टी नसते, काय नसते, ॲडजस्ट करून. तरी पहिल्यांदा खूप फिरलो आम्ही. हल्ली 1-2 वर्षापूर्वी थोडंसं तिला टाईम नाही भेटत. त्यामुळे म्हटलं ही आता 2 वर्षानंतर ही गावी येते, तर म्हटलं चल आपण जाऊ एन्टॉर्कवरती मस्तपैकी. रोड आहे. भाऊराव झोपले आहेत. बाबूराव, हा रोड बघ, हा रोड बघ. हां, सुसाट मस्तपैकी. आता हा रोड ओके आहे, आता टेन्शन नाही. मला वाटतं आता आपल्याला संगमेश्वरला वगैरे थोडासा खराब भेटेल. संगमेश्वरला आता मी बघू, विचार करतो आहे की आतमध्ये कुठेतरी रोड आहे साखरपा वगैरे त्या रूटने, पण थोडंसं ते हे आहे काय, लॉंग पडेल आपल्याला. 7-8 किलोमीटर लांब पडेल. त्यामुळे आम्ही विचार करतो आहे काय करायचं. बघू जे पण आहे. अभिषेक भाऊ काय बोलतात बघू. सुसाट रस्ता आणि आम्ही गावी चाललो. ओ अभिषेक भाऊ, न्यू हेल्मेट एक नंबर. हा ना, इथून हा रोड आता बोगद्यात गेला कशेडी. आणि हा ना रोड, हा कशेडी घाटात गेला. पण आपण आता कशेडी जाताना टनेलमधून जायचं आहे, कळलं ना. येताना आपण कशेडी वळून यायचं आहे. कशेडी बोगदा मी पहिल्यांदाच चाललो आहे कशेडी टनेलमधून. हा 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 हा, आता थोडे गारवा वाटायला लागला ना, थंड थंड गारवा मस्त. हो 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 हो. थोडा मला वाटतं हा रोड खराब आहे.
थोडा नाही, जबरदस्त खराब आहे. काम चालू आहे त्याच्यामुळे रोड खराब आहे. पनवेल टू राजापूर हा रोड आपला जर पूर्ण झाला, जेव्हा कधी होईल तेव्हा माहीत नाही, पण झाला ना तर लोक म्हणजे एकदम सुखाचा प्रवास होईल. मला वाटतं बरीचशी लोक मग बाय रोडच जातील. आपले स्कूटर, ॲक्टिवा जे पण आहे ते गाडी घेतील, फॅमिलीला ठेवतील, फॅमिलीला घेतील, मस्तपैकी बॅग वगैरे पुढे ठेवून लोक मला वाटतं बाय रोड निघूनच जातील. हे रिझर्वेशन करा, तिकीट बघा. आता गणपती सप्टेंबरमध्ये आहे, 4 महिने 5 महिने अगोदर पण तिकीट भेटत नाही आहे. रिग्रेट म्हणजे विचार करा, एजंट लोकांनी वाट लावून टाकली आहे सगळी वाट. त्याच्यामुळे हे जर काम झालं ना ओके तर जबरदस्त. आणि आपला बोगदा बघा समोर, कशेडी बोगदा, ज्या बोगद्याची आपण कित्येक वर्ष वाट बघत होतो, कधी होणार कधी होणार कधी होणार. मस्त की आम्ही इथे थांबून मस्त फोटो बिटो काढणार, कारण मी पहिल्यांदाच चाललो आहे या बोगद्यामधून. त्यामुळे अभिषेकला बोललो एक 5 मिनटं थांबू आणि मस्त फोटोज काढू जरा आणि मग निघू. वाव, कशेडी बोगद्यातून आपण पहिल्यांदाच प्रवास करणार आहोत. आपला कशेडी बोगदा फायनली रेडी झाला आहे आणि आपण जाणार आहोत. जबरदस्त, खूप भारी. थोडंसं एक 5-10 मिनटं थांबून फोटो बिटो काढून आपण निघणार आहोत. तोपर्यंत त्या गाड्यांना जाऊ दे. असं वाटतं कोणतरी पाऊस होतो आहे. आता आपला हॉर्नचा आवाज आहे का, हॉर्नचा आवाज ऐकू आपण बोगद्यामध्ये, त्याच्यासाठी थांबलो आहे मी थोडा वेळ. बघा हॉर्नचा आवाज बघा. भारी ना, एकदम एकदम जबरदस्त. चला निघूया. हां, बोलता 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 फोटो काढू, हे काढू, रील्स बनवू. 15 मिनटं गेली बोगद्यामध्ये, बोगद्याच्या बाहेर सॉरी. आणि बोगद्यात आता आपण किती वाजून, बरोबर 4:55 आम्ही बोगद्यामध्ये प्रवेश केलेला आहे. बघू किती मिनटं लागतात आपण बोगदा संपवायला. पण काम एक नंबर, जबरदस्त. वा वा वा, वरती बघा, एक नंबर. हां हलू दे, काय नाही तरी घे, तू घे तरी पण घे शूटिंग, बस झाले. पाणी वरून पाणी पडतं ना. येताना ना गाड्या दिसत नाही, पण गावाला जाताना आज गाड्या एवढ्या आहेत ना की फोटो काढायला आम्हाला एक उभं राहायला भेटत नव्हतं. एवढ्या गाड्या, कंटिन्यूस गाड्या. त्यामुळे चाकरमारी गावाला खूप चालले आज. येणाऱ्या गाड्या कमी आहेत, येणाऱ्या गाड्या एवढ्याच नाही, एंडिंगला दिसणार मेच्या. आपला थोडा लेफ्ट साईडचा स्पॉट इकडे चालला आहे. मला गावी गेल्यानंतर तो एकदम प्रॉपर करावा लागेल, येताना त्रास नाही झाला पाहिजे मला. हा फायनली चाकरमान्यानु बोगद्याचं काम झालेला असा, बिंदास. तेव्हा टेन्शन नाही. आता कशेडी घाटाचं एक टेन्शन दूर केलेलं आहे आणि सुखाचा प्रवास होऊन दे लोकांचो आणि आमचो पण. कंटाळलो आमका पण, खड्डे 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 नुसते. 10 वर्ष झाली, 12-13 वर्ष झाली. 12-13 म्हणजे मुंबई गोवा हायवेला चालू झाल्यापासून मला वाटतं 16 वर्ष झाली. पण मी बाय रोड चाललो आहे, मला वाटतं 9 वर्ष झाली. मी कंटाळलो आहे. त्यामुळे एकदा लवकरात लवकर काम होत असा रोड बनला पाहिजे तर मजा येणार अजून. चला बोगदा संपला. मला वाटतं 5 मिनटात बोगदा संपला, 2 मिनटात, 2-3 मिनटात नाही, 55, 56, 55, 56, 57, 3 मिनटं लागली फक्त बोगदा संपवायला. वाव, क्या बात आहे. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी अपुला होतो कुणी नीती भ्रष्ट. म्हणजे कुठे ना शिकायला जायची गरज नाही आहे. असे काही अभंग आहेत ना, ह्या अभंगातूनही आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे, पण आपण त्यावर लक्ष देत नाही. आणि काही बोलता बोलता चालता चालताना पण आपल्याला खूप काही शिकवून जातात लोक, पण तेव्हा आपल्याला ते क्लिक होत नाही. आणि अशा ठिकाणी असं खूप घेतलं ना तर आपण आपल्यात खूप सुधारणा होऊ शकते. त्यामुळे कुठे लांब जायची किंवा कुठे
अजून कुठे जायची गरज नाही शिकण्यासाठी. हे असे काही गोष्टी आहेत. चलता बोलताना अभंगवाणी, अभंग पण एवढे छान छान आहेत. त्याच्यामध्ये वाक्यरचना एवढी भारी भारी केलेली आहे ना की त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 6:03 झाली आहेत आणि सकाळ झाली आणि उजाडले, मस्त बऱ्यापैकी उजाडले. आणि आम्ही आता अर्ध्या तासात चिपळूणला पोचणार आहे. म्हणजे हा घाट क्रॉस केल्यानंतर आपलं चिपळूण येईल. तरी आम्ही बऱ्यापैकी ह्यावेळी आम्ही स्पीड चांगला मेंटेन ठेवला आहे. म्हणजे एवढे ब्रेक घेऊन पण 4-5 मला वाटतं 4 ब्रेक झाले आमचे. ते पण 4 ब्रेक होऊन पण आम्ही स्पीड चांगला मेंटेन ठेवला. कारण आम्हाला माणगावनंतर रोड चांगला भेटला. त्यामुळे अजूनपर्यंत तरी ठीक आहे रोड. आणि नंतर पहिल्या सुरुवातीला काय आलं, गाड्या खूप भेटल्या आम्हाला स्टार्टिंगला. त्याच्यामुळे त्याच्यात खूप टाईम गेला निघून. मग अजून आता एवढं पण ब्रेक घेतले पण आम्ही असे मोठे ब्रेक नाही घेतले. असे छोटे छोटे म्हणजे थोडंसं झोप यायला लागली की आम्ही ब्रेक घ्यायचो. झोप यायला लागली की ब्रेक घ्यायचो. म्हणजे झोप असं नाही पण कंटाळा आला की मग थोडंसं चहा प्यायचो आणि निघायचो लगेच. त्यामुळे आम्ही थोडा स्पीड चांगला मेंटेन ठेवला. म्हणजे एवढं लेट निघून पण आम्ही बऱ्यापैकी पोचलो आहे. आता बघू, आता पुढे आहे म्हणजे जसं ऊन येईल, ऊन ते उन्हावर सगळा प्रवास आहे आपला. म्हणजे कसं जलद होईल की कसं होईल माहीत नाही, ते बघू. पण प्रयत्न करायचा आहे, कारण का उन्हाच्या अगोदर घरी पोचायचं आहे आपल्याला. कारण नाही तर मग श्रावणी पण थकणार आणि मग तिला पण कंटाळा येणार. कारण श्रावणीने अजूनपर्यंत तरी ओके आहे, अजिबात झोप आली नाही तिला. म्हणजे खूप एन्जॉय करते राईड. त्याच्यामुळे मला बरं वाटते जरा बाईक चालवायला. म्हणजे मला पण बरं वाटतं राईड करायला. कारण नाही तर मला टेन्शन ते होतं की बाबा म्हणजे मी ड्राईव्ह करताना परत ती काय करते मागे मला कळत नाही. कारण हेल्मेटमुळे मला काहीच ऐकायला येत नाही मागचं की काय करते. पण अजूनपर्यंत तिला झोप नाही आली आहे, ते एक चांगलं आहे. अभिषेक भाऊ सुसाडमध्ये आहे, कारण अभिषेक भाऊ कुठे पुढे दिसत नाही. अजित भाऊ माझ्या मागे आहेत, ते आपले मला पकडून चाललेत. मी कसं आहे, मी जास्त स्पीड नाही जात. कारण काय लोड खूप आहे माझ्या एंटरवरती. त्याच्यामुळे मी जास्त पण स्पीड होत नाही. कारण आपलं बॅलन्स पटकन जर मागून कळत नाही मागचा बॅलन्स. त्यामुळे मी आरामात स्लो चाललो आहे. हळू जायचं. परशुराम मंदिर हे बघ, परशुरामाचं मंदिर इथे आहे वरती, कळलं काय? काय झालं? आणि आपण परशुराम घाटात पोचलोय मस्तपैकी. समोर वा समोर हे धुकं काय भारी वाटतं. आणि परफेक्ट टायमिंगवर आलं, एकदम परफेक्ट टायमिंग परशुराम घाटात, एक नंबर. हो, आणि थंड आहे त्याच्यामुळे अजून मजा येते. ला 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 ला. अरे बाप रे बाप, केवढा चढ नाही बघ. ओ माय गॉड बाबा, चढू दे चढली. कुठून जायचं आपल्याला? इकडून, वरून? अरे बाप रे बाप, खतरनाक बनवलंय, जबरदस्त खतरनाक बनवलंय. बघ, पहिले खालून होतं मला, हा उंचर ब्रिज बनवायचं काम चालू होतं तेव्हा. पण हे बेकार आहे. पण नक्की इथूनच जायचं आहे? इथूनच जायचं आहे वाटतं. हो, इथूनच जायचं आहे आपल्याला. लय बेकार आहे पण बघ. ओ बाबा 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 बाबा, म्हणजे टायरमध्ये काय घुसलं नाही पाहिजे. असे चालू कामामध्येच गाड्या घालतात वाटतं. हे बघ, म्हणजे तो पण रोड आहे, पर्यायी मार्ग पण दिला आहे खालून. पण मला वाटतं खालून कोण जात नाही, डायरेक्ट इथूनच जातात. काम चालू आहे तरी पण आपल्या गाड्या घेऊन जातात, काय करणार. अभिषेक भाऊ कुठे दिसत नाही, अजित भाऊ मागे आहेत. आणि आपल्या श्रावणीची आता कॅपॅसिटी संपली आहे थोडीशी. आता तिला झोप यायला लागली, त्याच्यामुळे आता मला पेट्रोल भरायचं आहे. म्हणून मी तिथे थांबणार, तिला बोलणार थोडीशी झोप घे अर्धा तास. त्यामुळे मी पेट्रोल पंप शोधतोय, मागून पेट्रोल पंप भेटतच नाही मला. म्हणजे काय वेळ असते बघा, तिला झोप येते,
हे पेट्रोल पण संपलं आहे. म्हटलं पेट्रोल भरून तोपर्यंत म्हटलं ती पेट्रोलमध्ये आराम कर पेट्रोल पंपावर. पण पेट्रोल पंपच भेटत नाही आहे. कमाल आहे. हां एक पण हां सॉरी श्रावणीची आता कॅपॅसिटी संपल्यामुळे थोडा वेळ थांबायचं आहे. आणि पेट्रोल पंप दिसतच नाही कुठे. तिला बोललो थोडा वेळ थांब, पेट्रोल पंप भेटल्यानंतर थोडा तिकडे आराम कर, मग नंतर बघू. अजित भाऊ एका साईडने या. पेट्रोल भरायचं आहे, पेट्रोल. झोप येते जरा. 7:30 वाजलेत आणि आम्ही संगमेश्वरला श्रद्धा हॉटेलच्या इथे पोहोचलोय. मला वाटतं आपण 11 वाजता निघालेलो कळंबोली नाक्यावरून ना. आणि चांगला स्पीड मेंटेन ठेवला यावेळी. आणि श्रद्धा हॉटेलला थोडा आता चहा नाश्ता करायची आहे, कारण रनिंग करून आता कंटाळा आला. श्रावणीला पण थोडी डुलकी येत होती, तर म्हटलं थांबूया. मग इथे एक 15-20 मिनटं थांबून आपण एक नवीन रूटने जाणार आहोत. संगमेश्वर डेपोच्या इथून एक रूट आहे, कारण आता संगमेश्वरचा हा जो रूट आहे ना खराब आहे एकदम लांजापर्यंत. त्यामुळे संगमेश्वरचा जो डेपो आहे बस डेपो, तिथून एक कुठून तरी रोड आहे मधून, तर तिथून आम्ही जाणार. मला माहीत नाही, पण विचारत जाणार, कारण आमचा 1 तास वाचेल तिथून. त्याच्यामुळे आपण तिथून जाऊन पटापट घरी पोचायचं, कारण आपण ह्या रूटने परत गेलो ना हायवेने, तर परत तो रोड खराब आहे. त्याच्यामुळे 1-2 तास अजून वेस्ट होणार. त्यामुळे आपण इथून आता मस्त चहा वगैरे नाश्ता करून परत प्रवासाला आपल्या सुरुवात. जे पण आहे ना 10-9 वाजेपर्यंत खेचू शकतो आपण. काय बोलतो? 9 नंतर नाही होणार, कारण ते ऊन येणार, सूर्योदय वरती आले ना की मग ते नाही होणार. मेन स्टँडला लावले, पण टायर व खालचं टेकला खाली जमिनीला. हे ते एनर्जी ड्रिंक आणले आम्ही बनवून, झालं ते तसेच राहिले. ऊन आल्यानंतर पिले पाहिजे ते. थोडेसे काय रे बाबा, मुंबई गोवा हायवेची थोडं. हां लडाखलाच गेला का वाटतं रे. बघ ना फुल एकदम विंडा बघ ना कसा. हेल्मेट बघ, नवीन हेल्मेट. हे घे हातात घे. हे काय म्हणून आहे याच्या? मला वाटलं की ह्याच आणलंय काय, हे बॅनर आणला असतो. अरे क्रिकेटची मॅच आहे. अच्छा अच्छा, इथे कोणी हे केला त्याने लावला. बघ ना चार्ज केलाय, चार्जिंगला लावलाय तुम्ही. इथून जायचं, इथून सरळ ना, विचारत जावं लागेल ना. सो मित्रांनो, आता आपण संगमेश्वरला आहोत आणि संगमेश्वरच्या हा लेफ्ट साईडला आपला बस डेपो आहे. आणि आम्ही आता चाललो आहे मधून कुठून तरी रोड आहे, एक साखरपा वगैरे, मला माहीत नाही. अभिषेकला ॲक्च्युली माहीत आहे थोडंफार, पण आम्ही विचारत जाणार आहोत. कारण का जाणार आहोत, कारण पुढचा जो रोड आहे ना पूर्ण एवढा खराब आहे ना की आमचं खूप हालत खराब झाली असते आणि फालतूमध्ये टाईम वेस्ट होणार तिकडे. त्यामुळे इकडून गेल्यानंतर थोडंसं टाईम वाचतो. त्याच्यामुळे आम्हाला इथून शॉर्टकट जायचं आहे. आता बघू कसं, कुठून काय जायचं, कुठले गाव भेटतील माहीत नाही, ते विचार पुढे जावं लागेल. तर आता सध्या तर हा रोड भेटला आहे बरोबर संगमेश्वरचा. म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगतो आहे, संगमेश्वर डेपो आहे बस डेपो, त्याच्या बाजूलाच लेफ्ट साईडला जो रोड गेला आहे त्या रोडला आम्ही आता सध्या आहोत. आणि कुठून कसं जायचं आहे मी तुम्हाला सांगतो. हा रूट असा आहे, मला वाटतं पहिलं देवरुख भेटेल, त्याच्यानंतर साखरपा, कारण देवरुख इथून 11 किलोमीटर आहे, साखरपा आहे 30 किलोमीटर. मला वाटतं साखरपा वगैरे करून पुढे कुठला माहीत नाही कुठला गाव भेटेल. मला वाटतं इथून मला वाटतं 50 ते 45-50 किलोमीटर आहे लांजा. म्हणजे आपण लांजामध्ये बाहेर पडणार आहोत. तर आता इथून काय कुठले गाव भेटतात बघू. आता अजून देवरुख तर आलं नाही आहे. दादासाहेब सरफरे विद्यालय, अजित जाधव प्रवेश. स्पीड ब्रेकर आहेत ना हे छोटे, लय बेकार आहेत. छोटे आहेत पण खतरनाक आहेत. हो क्या घाट है भाई, एक नंबर रोड है, मज़ा आ रहा है चलाने को. सुपर. यू खतरनाक.
अरे कधी येणार देवरुख? अभिषेक भाऊ दिसत नाही, अजित भाऊ मागे आहेत माझ्या, मी मध्ये आहे. आणि आपल्या गोप्रोची बॅटरी लो होते, पॉवर बँक पण लो झाली. काय करायचं आता? ओ हो, क्या 5 टन आहे. मी जास्त पण ना क्रॉस करू शकत नाही, कारण आपल्याकडे लोड खूप आहे मागच्या साईडला. त्यामुळे ठीक आहे, मजा पण घ्यायची आहे पण सांभाळायचं पण आहे. नाही तर ओ हो करता करता टन मारता मारता मागून पटकन पलटी होईल. श्रावणी काय करते? झोपते झोपते, झोप येते. कुठून आहे? कमानी तर ही दाखवत आहे तिकडे. हातकांबा आहे पण हे पणजी रत्नागिरी. कुठला आहे? हा कुठे? इकडे ना, इकडे सांगतायत जायला. इकडे आपल्याला साखरपा मार्गे जायचं आहे. डायरेक्ट गेलो तर हात कांबला तो खडबडीवालाच रस्ता तो. मग इथूनच जायचं आहे. ओके, अच्छा, आपल्याला साखरपावरून जायचं आहे आणि हा रोड हातखांब्याला जाणार. साखरपा काहीतरी गाव आहे ग. तो तिथून आपल्याला शॉर्टकट आहे, ते डायरेक्ट लांजामध्ये बाहेर पडतो तो. चल रे बाबा, आता माहीत नाही किती वाजतील. वाजले किती आता? 8:40 झाले बाबा. हा 8:40 झाले. शिट, मला वाटलं घरी पोचू 9 वाजेपर्यंत. रोड चांगले आहेत पण हे स्पीड ब्रेकर आहेत ना, त्याला एवढे स्पीड ब्रेकर आहेत ना, कंटाळा आला. हे बघा, हे खूपच स्पीड ब्रेकर. म्हणजे गाव आहे म्हणून ठीक आहे, गाव आहेत म्हणून आहेत, पण एवढे स्पीड ब्रेकर कंटाळा आला. ब्रेक दाबून दाबून जायला. किती गाव आहे, एक नंबर. हायवेने आपण गेलो असतो तर थोडा खडबडीत भेटला असता, पण इथून थोडा रोड चांगला आहे. रोड बघा, एक नंबर रोड आहेत. साखरपा 11 किलोमीटर आहे आणि पळवायला एक नंबर मजा येते. ओ हो सुपर. असे रोड असले ना की आपली एंटर जी पळवायला मजा येते ना, खतरनाक. मग किती पण लोड असू दे आपल्या लगेचचा, जबरदस्त खेचते. आणि एंटरपेक्षा एफ जी असेल ना, एफ जीला पण लई मजा येते ह्या अशा रोडला. फक्त टर्निंगला लक्ष द्यायचं, कारण जास्त मोठा टर्न असला ना तर थोडंसं सांभाळून, कारण आपल्याकडे थोडंसं सॅडल बॅगमध्ये वजन जास्त आहे. 11 वाजता निघालो कळंबोलीवरून. 7:30ला पोचलो, 7:15ला पोचलो संगमेश्वरला आणि आत्ता वाजलेत 8:40. मला वाटतं आता मी लांजामध्ये पोचू एक अर्ध्या तासात, म्हणजे 9:30पर्यंत लांजामध्ये पोचू. आपला थोडासा संगमेश्वरला टाईम खूप गेला, अर्धा तास गेला तिकडे, त्याच्यामुळे 1-2 ब्रेक जास्त मध्ये स्टॉप झाले. आता त्याच्यानंतर राजापूरला किती वाजतील माहीत नाही. तिथून मला वाटतं 1 तास राजापूर. मला वाटतं 12 वाजतील आम्हाला घरी पोचायला. 12 वाजले तरी ठीक आहे, म्हणजे काय ओके आहेत, कारण आपण 11 वाजता ऑलरेडीच आपण लेट निघालेलो खूप. तरी आपण खूप चांगलं स्पीड मेंटेन केलं. ही कुठली नदी आहे? ही पाणीच नाही नदीला. बघू आता किती वाजता पोचू. जेव्हा पोचू तेव्हा पोचू. आता सध्या ऊन नाही, तोपर्यंत जेवढी पळवायला भेटे तेवढे पळवायची. ओ स्पीड ब्रेकर नको रे बाबा, कंटाळा आला. सरदेसाई फार्म 2 किलोमीटरवर. सुतारवाडी 10-10:30 वाजले की ऊन आहे ना, कडक ऊन. मार्गी बुवा ना म्हणत मी काढूक नाही, पण हाक मारलंय. का म्हणत हॅलो हो.
हा ही कोण तो मित्र आलाय ना. मम्मी नाही, मम्मी आहे. कुठे मम्मी बघ. नक्की जेव दे बाबू. जा 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 जेव जा जेवून जा.